राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांच्याकडून आरोप करण्यात येतोय की त्यांना धमकीचे कॉल जे आहेत आणि जीवे मारण्याची धमकी जी आहे ती देण्यात येते। आपल्याबरोबर लक्ष्मण हाके आहेत। काय नेमके तुम्हाला कॉल येत आहेत, कॉलद्वारे काय सांगितलं? बघा, या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानं जे नोटिफिकेशन काढलं त्या नोटिफिकेशनच्या पार्श्वभूमीवरती आम्ही ओबीसी, विजयंटी, एसबीसी, मुस्लिम समाजातले ओबीसी जे सामाजिक न्याय हक्काच्या दायऱ्यामध्ये येतात त्या सर्वांच्या हक्कांच्या दृष्टिकोनातून मी प्रत्युत्तर दिलं आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती मी काही संविधानिक आणि काही माझं जे एक्सपिरियन्स आहे कार्यकर्ता म्हणून ते मी मांडण्याचा प्रयत्न केला। हा प्रयत्न केल्यानंतर महाराष्ट्रामधल्या कमी शेकडो कॉल माझ्या मोबाईलवरती आलेले आहेत आणि हे शेकडो कॉल तुला बघून घेऊ, तुला ठेवणार नाही, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे आणि तू संभाजीनगरमध्ये ये, तुला बघतोच, तू बीडमध्ये ये। काय या विरोधामध्ये तक्रार करताय? मी आज CP ऑफिसला आज पुण्यामध्ये आज मी तक्रार आता द्यायलाच आलेलो आहे इथं आणि मी तक्रार करतोय। मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना सुद्धा तक्रार करतोय। इथं वैचारिक उत्तर किंवा वैचारिक चर्चा होणं अपेक्षित आहे। आम्ही काही संविधानिक हक्काची भाषा, न्याय हक्काची भाषा जर करत असू तर पुढून सुद्धा उत्तर संविधानिक आणि न्याय हक्काचं उत्तर यावं। हा महाराष्ट्र म्हणजे बिहार नव्हे, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। इथं कायदा सुव्यवस्था, पोलीस प्रशासनावरती आमचा विश्वास आहे। आम्ही ताटमानेने इथं प्रत्येक नागरिकाला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आचार, विचार, संचार आपलं करायला लावतं असं वाटतं तुम्हाला? हे सगळ्या गोष्टी आता परिस्थिती तणावपूर्ण सगळीकडे पाहायला मिळते। समाजामध्ये भांडणं होणार नाहीत याची खरं तर आता खबरदारी घेतली गेली पाहिजे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्मिती केली जाते त्याला नेमकं कोण जबाबदार? याला जबाबदार आता ज्या चळवळी उभ्या राहत आहेत, आता जे आंदोलनं उभं राहत आहेत, या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुढं आलं पाहिजे आणि त्या नेतृत्वानं काही गोष्टी बोलत असताना स्वैरसूतक बाळगून किंवा एक संविधानिक किंवा या महाराष्ट्रामधल्या टोटल समाजाला डोळ्यासमोर ठेवून वक्तव्य आली पाहिजेत। जर वक्तव्य मी बघून घेईन, मी छाताडावर नाचेन, मी तुझा खुट्टा उपटेन, अशा पद्धतीची वक्तव्य जर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं नेतृत्व करत असताना अशा प्रकारची वक्तव्य आली तर निश्चित त्याच्या ॲक्शन रिॲक्शन होणार आहेत आणि आम्ही मग संविधानिक बोललो, कायद्याविषयी बोललो, आम्ही आमच्या हक्काविषयी बोललो तर एवढं झोंबायचं काय कारण आहे? आता जे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षण सुरू आहे, आता ते आज शेवटचा दिवस आहे, हे सर्वेक्षण कमी कालावधीमध्ये झालं असतं तुम्हाला असं वाटतं का? कारण सातत्यानं सांगितलं जातं की आज संध्याकाळपर्यंत 11 वाजेपर्यंत 100% सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण केलं। हे बघा, स्टेट बॅकवर्ड कमिशनचा सर्वे हा लिटरेचरवर आधारित, हा संशोधनात्मक आधारित असा असायला हवा होता। आत्ताच्या राज्य मागासवर्ग आयोगाचा सर्वे हा सुमार दर्जाचा सर्वे आहे, एकदम सुमार। कारण त्यांचा जो क्वेश्चनर आहे हा क्वेश्चनर मुळात या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आर्थिक बेसशी येतं आणि मग एका बाजूला क्वेश्चनर द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला मराठा संघटनांनी उत्तरपत्रिका द्यायची आणि हा खोटा सर्वे। कारण राज्य मागासवर्ग आयोगाची एखाद्या कुटुंबानं जर माहिती दिली, हे बघा एका बाजूला असं काउन्सिलिंग केलं जातं आहे की तुम्ही घर अशा पद्धतीचं सांगा, नोकरीचा प्रश्न आला तर नोकरी नाही म्हणून सांगा, घरात स्वच्छतागृह विचारलं तर नाही म्हणून सांगा। मग ही जी खोटी माहिती भरली जाते, मग राज्य मागासवर्ग आयोगाकडं खोटी माहिती आली की त्याच्यावर कारवाई करण्याचं कुठलेही अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला नाहीत। आणि मग ही खोटी माहिती भरून जर एका बाजूला क्वेश्चनर आणि एका बाजूला आन्सर शीट तुम्ही देताय, मग 95-99% मार्क्स पडतील आणि मग 99% मार्क्स पडले तर तुम्ही मूळ सामाजिकदृष्ट्या मागास लोकांवरती अन्याय करणार नाही का? आणि हा तुम्ही याला चॅलेंज करणार? आम्ही चॅलेंज करणार। कारण महाराष्ट्र शासनानं पुढे येऊन सांगावं की जी खोटी माहिती, ही इन्फॉर्मेशन आहे, ही संशोधनात्मक माहिती नाही। चॅलेंज करणार आम्ही चॅलेंज कोर्टात करणार। आम्ही सुप्रीम कोर्टाच्या ज्या काही हिअरिंग चालणार आहेत, जे काही गोष्टी चालणार आहेत त्या गोष्टींना आम्ही या गोष्टी निश्चित चॅलेंज करू। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की छगन भुजबळांवरती आता दिवसेंदिवस टीका होते। ते आमदार संजय गायकवाड असं म्हणतात की छगन भुजबळांच्या कमरेखाली लाथ मारली पाहिजे आणि त्यांना हाकलून दिलं पाहिजे, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो। हे बघा, संजय गायकवाड हा सुमार दर्जाचा एकदम गुटका किंग, मटका किंग अशा पद्धतीचा हा लोकप्रतिनिधी आहे। त्याच्या विधानसभा कन्सिस्टन्सीमधल्या काय लोकांनी त्याला काय म्हणून निवडून दिला? अरे तू आमदार आहे, कायद्याच्या सभागृहामध्ये महाराष्ट्राची जनता तुझ्याकडे पाहते आणि तू कमरेखालची भाषा करतो। तू आमदार म्हणून घ्यायच्या लायकीचा आहे का? परत मी लायकी हा शब्द त्याच्यासाठी वापरतोय। अरे आमदार कायद्याच्या सभागृहामध्ये तू जातो, तू लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि एका वयस्कर की जी व्यक्ती इथल्या 300-400 जातीच्या न्याय हक्काविषयी बोलते, संविधानिक भाषेमध्ये बोलते, त्यांच्या अधिकाराविषयी बोललं की तुम्हाला एवढं जमतं? गायकवाड आपण आमदारकी किंवा त्या
लोकप्रतिनिधित्वाला शोभेल अशी भाषा अपेक्षित आहे तुमच्याकडून. शेवटचा प्रश्न की दोन समाजामध्ये वाद निर्माण होणार नाहीत किंवा भांडणं लागणार नाही याच्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जातील? प्रत्येकाची दिवसेंदिवस आता भाषा घसरत चाललेली आहे, याच्यामध्ये सर्वसामान्यांचं मात्र मरण होणार आहे. वाद निर्माण होणार नाहीत किंवा टोकाची भूमिका कोणी घेतली जाऊ नये याच्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जाणार आहेत ती जबाबदारी मात्र प्रत्येकाची जबाबदारी आहे. या महाराष्ट्रामधल्या सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना माझी विनंती आहे. ओबीसी रिझर्वेशन संदर्भात या सगळ्या पक्षप्रमुखांचं असं म्हणणं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यामध्ये आमच्या ओबीसीच्या सगळ्या प्रवर्गाची आणि नेत्यांची पण तशीच भूमिका होती. मग हे नोटिफिकेशन मिळाल्यानंतर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, 2 उपमुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी, सर्व आमदारांनी, खासदारांनी पुढे यावं आणि कसा ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हे एकदा महाराष्ट्राला समजावून सांगावं. आणि याच्या पलीकडं महाराष्ट्रातला भाईचारा, महाराष्ट्रातलं एक चांगलं वातावरण जर सस्टेन करायचं असेल तर या महाराष्ट्रामधले विचारवंत, या महाराष्ट्रामधले ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेबांपासून, पृथ्वीराज चव्हाणांपासून ते उद्धव साहेबांपासून ते सगळ्या या जबाबदार नेत्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी आणि हे वातावरण कुठंतरी थांबवावं. याचा राजकीय अड्डा बनू देऊ नये, नाहीतर महाराष्ट्रातलं वातावरण प्रचंड बिघडलेलं असेल. तुम्ही आज पोलिसात तक्रार करता? येस, मी पोलिसामध्ये तक्रार करतोय, मी CP ऑफिसमध्ये तक्रार करतोय, मी गृहमंत्र्यांना पत्र देतोय. आपण पाहतोय की जे धमकीचे कॉल आणि जे मेसेजेस येत आहेत त्या संदर्भामधली तक्रार जी आहे ती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांना दिली जाणार आहे. मात्र वातावरण जे आहे ते बिघडू नये यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवे अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाकेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.